श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम. आपण पाहत होतो की अखंडार्थ बोधक होण्यासाठी तत्वमसी हे वाक्य, अखंडार्थ बोधक व्हायचं असेल तर त्याने 3 परीक्षा दिल्या पाहिजेत. एक ते समानाधिकरण असलं पाहिजे, विशेषण विशेष भाव असला पाहिजे आणि तिसरं लक्ष लक्षण भाव असला पाहिजे. आता इथे लक्षार्थ म्हणल्यानंतरच एक मूलभूत गृहीत असं आहे की मूळ अर्थ आहे तो सोडलाय, थोडा सोडलाय किंवा पूर्ण सोडलाय किंवा नाही सोडलेला, आणि भर घातली असे भाग अपेक्षित आहेत. म्हणजे आपण एखाद्या व्यापक अर्थाची भूमिका का ठेवतो डोळ्यासमोर, तर जेव्हा शब्दांनी आपल्याला त्यातल्या पुरेसा बोध होत नाही तेव्हा. आता इथे असं सांगितलंय की त्या लक्षार्थाने तो बोधक होतो. म्हणजे तिसरं एक जे त्याचं हे सांगितलं की तर लक्षार्थ त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर असला पाहिजे तर कसा असला पाहिजे याच्याबद्दल चर्चा चालली. त्यातला आपण काही भाग बघितला. सोयम देवदत्त हा मध्ये काय काय आहे ते. आता तिसरं, इथे जहत लक्षणा का संभवते याची चर्चा आपण मागच्या वेळेला केली. जहत म्हणजे स्वतःचा अर्थ सोडून दिलेली जहत, आणि अजहत म्हणजे स्वतःचा अर्थ न सोडलेली. आता इथे त्याचं एक उदाहरण मी सांगितलं होतं, गंगायाम घोषः. आता या गंगायाम घोषः असं कोणीतरी सांगितलं तर त्याचा शब्दशः अर्थ गंगेवर गवळीवाडा आहे. घोष म्हणजे गवळीवाडा आणि गंगेवर आहे. तर याचा वाक्यार्थ तर आपल्याला कळत नाही एवढं नक्की, बोध होत नाही. म्हणजे अर्थ कळतो पण त्यातनं बोध होत नाही. मग आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करायला लागतो आणि तिथे आपल्याला काय कळतं की गंगेच्या तीरावर गवळीवाडा आहे. आता इथे हे जे काय सांगितलंय ते वाचूयात 160वा श्लोक. तत्र तू, तत्र म्हणजे कुठे, जिथे चर्चा चालू आहे तू म्हणजे देवदत्त हा, सोयम देवदत्त हा वगैरे. तत्र तू गंगा घोषयोः आधारधेय भावलक्षणस्य वाक्यार्थस्य अशेषतो विरुद्धार्थत्वात् वाक्यार्थम अशेषतः परित्यज्य तत्संबंधी तीरलक्षणाया युक्तत्वात् जल लक्षणा संगच्छते. तत्र तू, तिथे काय होतंय, गंगायाम घोषा आहे या उदाहरणात. गंगा आणि घोष म्हणजे गंगा आणि गवळीवाडा यांचा आधार अधेय संबंध आहे. म्हणजे गवळीवाडा हा अधेय, याला आधार दिलाय ते, आणि ज्यांनी आधार दिलाय तो गंगा. त्यांचा आधेर अधेय भाव त्यांचा जो आहे त्याचा जो वाक्यार्थ आहे तो अशेषत विरुद्धत्वात, तसं पूर्णतः विरुद्ध ठरत नाही. म्हणजे गंगेवर गवळीवाडा आहे याचा अर्थ तो वर आहे म्हणजे काहीतरी चुकीचं आहे असं नाही. तर गंगा आणि गवळीवाडा हे जोडलेले आहेत पण ते वर आणि खालच्या अशा दिशेला नाहीये, म्हणून हे पूर्णतः सोडून द्यायला लागत नाही. हा त्याचा अर्थ, गंगा शब्दाचा जो अर्थ आहे तो आणि गवळीवाडा या शब्दाचा अर्थ हा आपल्याला 100% सोडून द्यायला लागत नाही. म्हणून
तत्संबंधी तीरलक्षणाया युक्तत्वात. आता समजा गंगा शब्दाचा अर्थ किंवा, कारण गंगा म्हणल्यानंतर काही काही गोष्टी गृहीत आल्या ना. गंगा म्हणल्यानंतर जसं एक पाणी आलं, तसं त्याचा काठही आला. तलाव असतं त्याला वेगळं काहीतरी म्हणलं असतं, ओढा असतं त्याला वेगळं म्हणलं असतं, समुद्र असतं तर वेगळं म्हणलं असतं. इथे गंगा हे ज्या अर्थी नदी आहे, त्या अर्थी स्वाभाविकच त्याच्या काही जोडून गोष्टी येणार आहेत. त्याच्यामध्ये त्या नदीचा काठ सुद्धा आहे. त्याच्यामुळे गंगा शब्दाला जोडून जे काही त्याला टॅग येणार आहेत, ते सगळे टॅग जे स्वाभाविक आहेत, ते टॅग आपल्याला सगळे सगळे टाकून द्यायला लागतात. म्हणून असं सांगतात तर लुप्तत्वात. हे हा तीर हा त्याचा एक टॅग आहे ना गंगेचा. तर तो तीर हा टॅग युक्तत्वात तो योग्यच आहे. म्हणून जल लक्षणा संगच्छते. गंगायाम घोषा याचा अर्थ गंगा, तर तू गंगायाम घोषा साक्षात उपरी उपरी किंतु गंगा तीरे घोषः. ही त्याची झाली लाक्षणिक अर्थ. इथे आपण गंगा शब्दाचा अर्थ पूर्णतः टाकलेला नाहीये. कारण का, त्या गंगा शब्दाला टॅग लागलेलाच आहे एक, गंगेचा काठ असतो. आता आणखीन याच्या पुढे कधीतरी आला तर तो असेल की व्यंग काय त्याच्यात. तो व्यंग्य असे की अहो गंगाच्या तीरावरती गवळीवाडा आहे. म्हणजे काय, म्हणजे गंगायाम घोषा. मी एखादा विचारतो गवळ्याला की का हो तुमचं दूध मिळालं, तुमचा गवळीवाडा कुठे आहे. तो म्हणतो गंगायाम घोषा. तर गंगायाम घोषा म्हणजे त्याला एक खूप खूप मोठं छान एक असं शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांची एक कथा आहे. मला मिळाली तर मी शेअर करीन. त्यात शंकराचार्यांनी त्या मंडन मिश्रांची, मंडन मिश्रांची एक थोडीशी, त्यामुळे त्याला उपहास करायचा प्रयत्न केलाय. त्यांनी विचारलंय कुठं मुंडी, मुंडी म्हणजे मुंडन केलेल्या ह्या बटू कुठनं आलास. तर शंकराचार्य म्हणतात आग आला तर मुंडी, फार गळ्यापासून मुंडन केलंय. आता मुंडी शब्दाचा अर्थ त्यांना लाक्षणिक अपेक्षित आहे, यांनी तो वाच्यार्थाने घेऊन टाकला. तर त्यापुढे ते म्हणतात पंथस्ते पृच्छामी, म्हणजे तुझा रस्ता कुठनं आलास ते तसं कुठल्या रस्त्याने असं विचारतो. तर हे त्याचा अर्थ करतात की पंथस्ते तुझ्या रस्त्याला विचारतो. मग ते शंकराचार्य म्हणतात मग काय म्हणला पंथ. पंथस्ते पृच्छामी तुझ्या रस्त्याला विचारतो असा अर्थ करून ते म्हणले मग काय म्हणणार रस्ता. तर ते चिडून काहीतरी त्यांनी अपमानास्पद म्हणून, बरोबर असं म्हणला का रस्ता, असं म्हणून त्यांनी त्यांचा तो उपमर्थ त्यांच्याच अंगावरती उलटवला. अशी एक त्याची एक कथा सांगितली जाते की मंडन मिश्रा लाक्षणिक अर्थाने शब्द वापरत गेले आणि एक पूर्ण त्याचं, आणि असं आपल्याकडचं अत्यंत एक कमाल उदाहरण म्हणजे या वाच्यार्थाचा लाक्षणिक अर्थाचा किंवा व्यंग्यार्थाचा एक अं, म्हणलं तर विचित्र किंवा म्हणलं तर आणखीन काहीतरी, हे आपले एक प्रख्यात नट दादा कोंडके, त्यांच्या सिनेमाची शीर्षक ही कायम लाक्षणिकच होती बरीचशी. पण त्याचा त्यांना जे काही त्यांचं सेन्सॉर बोर्ड आहे ते त्यांना कधी अडकवू शकला नाही. ते काय म्हणायचे माझं काय चुके सांगा, याच्यात काय चूक आहे. तर ते तेही चर्चा ऐकण्यात घ्या. तर इथे सांगितलं. आता पुढे जाऊयात. अत्र तू, आता अत्र म्हणजे परत तत्वमसी या भानगडीमध्ये ते काय सांगतात, परोक्ष अपरोक्ष चैतन्य एकत्व लक्षणस्य वाक्यार्थस्य भागमात्रे विरोधात भागांतर परित्यज्य अन्य लक्षणाया अयुक्तत्वात जल लक्षणा न संगच्छते. तिथं चाललं तुमचं. आता इथे नाही चालणार का, तर परोक्ष आणि अपरोक्ष चैतन्यत्व एक लक्षण असते. तुमचं म्हणणं आहे ना की परोक्ष चैतन्य एक आणि अपरोक्ष पण एक.
तर वाक्यार्थस्य म्हणजे परोक्ष चैतन्य या शब्दाचा जो अर्थ, त्याचा जो वाक्यार्थ, अपरोक्ष चैतन्याचा जो अर्थ, त्याचा जो वाच्यार्थ, तर त्यातलं थोडंसं काढून घेतलं आणि तुम्ही त्याची लक्षणं केली. असं त्याच्या विरोधात भागांतरामावी त्याचा थोडासा भाग काढून घेतला आणि त्याचं काहीतरी वेगळं केलं. परित्यज्य अन्य लक्षणाया अयुक्तत्वात असं नाही होतो, हे असं सांगतात. म्हणजे आता यांचं म्हणणं काय, की अयुक्तत्वात इथे जहल लक्षणा न संगच्छते, अयुक्तत्वात ही न. आता पुढचं म्हणजे इथं तुम्ही म्हणलात तर ते ऐकला आम्ही. इथे अजहल लक्षणापि न संगच्छते. पुढचं न च गंगापदम स्वार्थ परित्यागेन तीर पदार्थम यथा लक्षयति तथा 162 श्लोक. न च गंगापदम स्वार्थ परित्यागेन, गंगापद हे तीर पदार्थ हा यथा लक्षयती, स्वार्थ परित्याग करून, तथा तत्पदम त्वम पदम वा स्वार्थ परित्यागेन त्वम पदार्थम तत्पदार्थम वा लक्षयतु अतः कुतो जहल लक्षणानं संगच्छति इति वाच्यम. अरे बापरे. मुद्दा काय यांचा. त्याच गंगापदम, जसं हे गंगापद स्वार्थ परित्यागेन, गंगापद त्याचा जो स्वार्थ आहे की गंगेवर, गंगायाम याचा, असा गंगा नाही गंगाचा, यथा लक्ष येते तसं सूचन करतो, स्वतःचा स्वार्थ सोडून. तसा तत्पदम त्वम पदम वा स्वार्थ परित्यागेन त्वम पदार्थम तत्पदार्थम वा लक्ष येतो. म्हणजे तसे जे काही सांगतात तसं तत् किंवा त्वम यांनी सुद्धा तसं सांगावं आम्हाला. लक्ष येतो आता कुतो जल लक्षणानं संगच्छते इति वाच्यम. मग असं असं कसं तुम्ही म्हणता, त्यांनी सांगितलं तर मग हे इथे जल लक्षण उपयोगी पडत नाही असं कसं काय म्हणता. पुढची चर्चा येते. तत्र तीरपद अश्रवणेन तदर्थ अप्रतीतौ. इथे तीर शब्द ऐकला का आपण. गंगायाम घोषः, इथे आपण तीर पदार्थ शब्द ऐकला का. गंगेच्या काठावर नाही ऐकला. तत्र तीरपद अश्रवणेन तदर्थ अप्रतीतौ, त्याचा अर्थ प्रतीत होत नाही. लक्षणया तत्प्रतीती, लक्षणेने त्याची प्रतीती होते. प्रतीती अपेक्षायामपि तत् तत्वम पदयोः श्रूयमाणत्वेन. तसंच इथे तत्वम तत्वम या दोन पदयोः, या दोन्ही पदांनी श्रूयमाणत्वेन तदर्थ प्रतीतौ, त्याचा अर्थ डायरेक्ट ही पद सांगितलीच की कळतो की आम्हाला. मग लक्षणया पुन्हा अन्यतर पदेन अन्यतर पदार्थ प्रतीती इति अपेक्षा भाव. ही जर दोन आम्हाला कळतंय तर त्यांनी आणखीन वेगळी शब्द उच्चारून वेगळा अर्थ कळेल, ही अशी अपेक्षा भाव आपण असे अपेक्षा नाही करू शकत आपण. म्हणजे याचा मुद्दा सांगितलं काय, की इथे जहत लक्षणा संभवत नाही, कारण इथे तीर पद उच्चारलेलं नाही तरी त्याचा अर्थ आपल्याला तो आम्हाला कल्पना करायला लागतो. कारण गंगायाम याचा जो मूळ वाच्य अर्थ आहे गंगायाम विभक्तीचा, त्याला बाद येतो. इथे तत् आणि तोचा अर्थ आम्हाला कळतोय ना. मग जर का कळतोय तर तुम्ही का आणखी नवीन घोळ घालताय आणि सांगता इथे भाग लक्षण आहे म्हणून. म्हणून आमचं मत असं आहे, जे जो प्रतिद्वंदी आहे किंवा मुळात सगळी चर्चा का झाली, तर हे जर या तत्वमसी शब्दाचा तुम्हाला अर्थ कळायचा असेल तर त्याला 3 क्वालिफिकेशन आहेत. एक समानाधिकरणी, दुसरं आहे ते विशेषण विशेष्य भाव, आणि तिसरं लक्षण भाव. आता एक त्यातला सांगितलं की जत लक्षणा इथे लागू पडत नाही. पुढचा भाग थोडस इथे. हा 164 अत्र शोणो धावती इति वाक्यवत अहजल लक्षणापि न संभवती. इथे म्हणजे कुठे, तत्वमसी शब्दामध्ये शोणो धावती इतिवत या शब्द प्रयोगानुसार अजहत लक्षण आपण लागू पडत नाही. आता शोणो धावती हा शोण, हा
कदाचित घोडा असेल, पण घोडा म्हणूयात त्याला. कुत्रा असेल, आणि शोण आहे त्याचं नाव असेल किंवा रंग असेल. म्हणजे आपल्याकडचं आपण म्हणतो की काय, खंड्या. खंड्या पळाला. कसला पळतोय खंड्या? हा खंड्या पळतोय म्हणजे हा पक्षी आहे, प्राणी आहे, का जो कोण माझा बैल आहे त्याचं नाव आहे, जो कोण माझा घोडा आहे त्याचं नाव आहे. तर इथे काय करायला लागतं? त्या पदाचा अर्थ, त्या त्याचं नाव न सोडता शोणो धावती, म्हणजे शोण रंगाचा, शोणित रंगाचा घोडा पळतो आहे, किंवा शोण नावाचा घोडा पळतो आहे, असा विचार करावा लागतो. तिथे गंगा या म्हणल्यानंतर गंगेच्या वर हा अर्थ सोडावाच लागला आपल्याला. कारण गंगेच्या वर असूच शकत नाही ना, त्या प्रमाणांतर कळतं. गंगेच्या वर कुसं म्हणजे अगदी काहीतरी त्याला, हल्ली जसं नद्यांच्या वरती ते सोलर पॅनल्स बसवतात, तसं तर गवळीवाडा नाहीये कुठे. मग म्हणून गंगायाम म्हटल्यानंतर गंगेवरती असा शब्द न अर्थ करता आपण तो दिला सोडून, आणि गंगेच्या तीरावर असा अर्थ केला. तसं इथे शोणो धावते म्हणल्यानंतर शोण शब्दाचा अर्थ सोडला नाही आहे. तो शोण नावाचा घोडा, किंवा शोण रंगाचा, शोणित रंगाचा घोडा पळतो आहे धावती. ते त्या शोण शब्दाला सोडलं नाही आपण, त्याच्या सकट अजरत त्याला न सोडता अर्थ केला. जललक्षणापी न संभवती, जललक्षण पण होत नाही. का? तरी सांगतात. तत्र शोण गुण गमन लक्षणस्य वाक्यार्थस्य विरुद्धत्वात् तत् अपरित्यागेन, त्याचा जो वाक्यार्थ होतो, शोण गुण गमन, शोण नावाचा जो गुण आहे, मग तो भले नाव असेल किंवा त्याचा रंग असेल. गमन त्याचा जो अर्थ होतो की शोण पळतो आहे, तिथे शोणाला वेगवेगळे टॅग आहेत, नाव आहे, रंग आहे, याला टॅग जे आलेत ते सगळे टॅग सोडून नाही दिले आपण. जसं गंगा या म्हणल्यानंतर वर, गंगेच्या वर, तो जो वर नावाचा भाग होता तो सोडून दिला, आणि मग गंगेचे बाकीचे टॅग शोधत बसलो आपण. तसं इथे जरा वेगळं झालंय की श्रवणाचे जे टॅग आहेत ते सोडलेले नाहीयेत आपण, पण श्रवण नावाचा गुण धावत नाही. तर श्रवण ज्याचं नाव आहे, श्रवण हा ज्याचं वर्णन केलं जातं, अशी एखादी पशु पक्षी व्यक्ती जे काय असेल ती धावती आहे. ती पण सोयीसाठी आपण घोडा धावतोय असं म्हणूया. शोणो नाम अश्वहा अत्र धावत, असं आता आपण ठरवून टाकूया. विरुद्धत्वात तद अपरित्यागेन तदाश्रय अश्वादी लक्षणया तद विरोध परिहार असंभव, परिवार संभवात अजल लक्षणा संभवती. तर शोण म्हणल्यानंतर तो झाला गुण, कोणाचा तरी गुण आहे, म्हणजे तो आश्रय आहे. आश्रय ही वेगळा आहे, आश्रय देणारा वेगळा आहे, आश्रय होतो तो वेगळा आहे. तर इथे तो जो गुण आहे त्याला आश्रय देणारा कोण आहे? तो अश्व इत्यादी कोणतरी आहे. तर त्याचा विरोध इथे होत नाही. श्रवण म्हणल्यानंतर त्याचा जो गुण ज्याचा आहे त्याला आपण विरोध नाही करत. जसं गंगा या म्हणल्यानंतर, या म्हणल्यानंतर जो वरती नावाचा आपण खोडूनच काढला, वरती काही नसतं, मग तीरावरती असतं, कळला? तसं इथे श्रवण म्हणल्यानंतर इथे आपण त्या श्रवण नावाच्या व्यक्तीचे किंवा काय त्या एंटिटी आहे त्याचे सगळे टॅग काढून नाही घेतलेले आपण, आणि नवीनच टॅग नाही कल्पना केली. त्याचा जो टॅग आहे की श्रवण नावाचा कोणतरी घोडा आहे, अश्व आहे, बैल आहे, काय आणखीन समजा एखादी व्यक्ती असेल की त्याला, असं आपण म्हणतो की पळण्यात हा सिंह आहे, बघा सिंह पळतोय, हा असं आपण म्हणतो की बिबट्या पळतोय, एखाद्या पळण्याच्या शर्यतीमध्ये बघा चित्ता पळतोय, तर तो चित्ता, तो चित्ता पळत नसतो ना तिथे. तर तिथे आपल्याला चित्ता पळतो ही काय झाली आपल्याला लक्षणं? ही जहत लक्षणं झाली.
कारण चित्ता या शब्दाचा अर्थ सोडून द्यायला हवा. पण इथं समजा मी म्हटलं काळ्या पळतोय, काळ्या हे एखाद्या मी माझ्या बादशाला पुतण्याला प्रेमाने ठेवलेलं नाव पण असू शकतं, किंवा त्याच्या मुलाचं आडनाव तशा पदार्थाचं असू शकतं, त्याचं नावही असू शकतं, काळूराम वगैरे असू शकतं. म्हणजे आपल्याला त्याची टिंगल नाही करायची. किंवा गोऱ्या पडतोय तर ते नाव असू आडनाव असू शकतं ना. तर ते त्याच्यामुळे इथे आपण म्हणलं चित्ता पडतोय तर तिथं सोडायला लागला, तिथे नाही सोडलं. मग तदाश्रय अश्वादी लक्षण या तद विरोध परिहार, त्याच्या विरोधाचा परिहार नाही होत ना. मूळ लक्षण सोडलं त्याचं असं तर परिहार नाही झाला. मग असंभवात परिवार त्याचा होऊ शकत नाही. मूळ लक्षण सोडलं कुठं तुम्ही. अलक्षणा, जहल लक्षणा, अजहल लक्षणा सम वाक्यार्थ अलक्षण अजल लक्षणा संभवती. म्हणजे इथे करताना अजल लक्षणा संभवते. कारण काय, तुम्ही जहत तिथं दिला सोडून इथं सोडलं नाही. आता अत्र तू म्हणजे कुठे, इथे मात्र म्हणजे कुठे, तत्वमसीमध्ये परोक्षत्व अपरोक्षत्वादी विशिष्ट चैतन्य एकत्वस्य वाक्यार्थस्य विरुद्धत्वात् तत् अपरित्यागेन तत्संबंधिनो यस्य कस्यचित् अर्थस्य लक्षितत्वे अपि तद विरोध परिहार असंभवात जहल लक्षणा न संभवती एव. आता आक्षेप काय आहे? अत्र तू इथे मात्र परोक्षत्व चैतन्य अपरोक्षत्व अगदी विशिष्ट जे चैतन्य आहे याचा जो वाक्याचा अर्थ होतो त्याचं विरुद्धत्व अपरित्यागेन, त्याचं विरुद्धत्व न सोडता, म्हणजे वाक्यार्थाच्या विरुद्ध जे काय आहे ते न सोडता तत्संबंधी न तत्संबंधी जे काय अर्थ होतात त्यांनी जे लक्षण उत्पन्न होतात तर त्याला सुद्धा आता ही सगळी इतकी शब्दांच्या खोलान तेवढ्या आहेत. तर साधा सरळ अर्थ समजावून घेऊ की इथे तत्वमसी म्हणल्यानंतर याचा अजहत लक्षणाने अर्थ होत नाही. म्हणजे तत्चा अर्थ तुम्ही करायला गेला की तत् म्हणजे तो पण आणि त्याच्याशिवाय आणखीन कोणतरी, म्हणजे तत् म्हणजे त्याची काही लक्षणं आहेत ते, आणि ते मात्र चकाचक सकाळी अमुक ठिकाणी मिळतात ते, असं त्याला काहीतरी अपेक्षित नाहीये. तर तत् म्हणजे तेच. आणि तो म्हणजे तू, तू म्हणजे तो नाही का सकाळी उठला होतास तू, किंवा त्या वर्गात होतास तू, किंवा त्या अमुक अमुक शिकलास तू, हे अशी तिची विशेषणं पण अपेक्षित नाहीये. म्हणजे अजहत लक्षणं नाहीये ही, असं न संभवती. संभवती एव ठासून म्हणलं. इथे काय म्हणायचं, तत्पद आणि त्वम पद यांचा अर्थ जहत लक्षणाने होत नाही, तसं अजहत लक्षणाने पण होत नाही. जहत लक्षणाने का होत नाही, की दिला अर्थ सोडून वेगळाच केला असंही होत नाही. अजहत पण होत नाही, कारण तो तत् धरला आणि शिवाय त्याला काहीतरी जोडलं की तत् म्हणजे ते, म्हणजे ते नाही का ते चैतन्यच, पण ते नाही का ते अमुक अमुक ठिकाणी मिळतं, हरिद्वारला गेल्यानंतर मिळतं, ते भूमिका नाही. तो म्हणजे तू तो असं काही नाही. तू म्हणजे सकाळी व्यायाम केलास तरच तुला मिळेल असं काही नाही. तत्त्वम हे त्याचा अर्थ आहे. तस्मात इथे याचा अजलक्षणा न संभवती, अजलक्षणा न संभवती एव. ठीक आहे. आपण या शब्दांच्या खेळात गुंतलो. तो विरोध विरोध हे काय ते, तर थोडं काय ते पुन्हा 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 वाचायला लागणाऱ्या गोष्टी आहेत. आणि शब्दांची तांत्रिकता एवढी आहे ती कदाचित तिसऱ्या चौथ्या पाचव्या वाचनानंतर त्या शब्दांची एक त्याची नजाकत कळायला लागते असं म्हणूयात. कारण हा सरळ असरळ सरळ सरळ बोला की, जसं ते चित्रपट म्हणतो सीधे बात क्यों नाही करते, तसं सरळ म्हणा ना की विरोध, परत त्याचं लक्षण, हे इतका गुंता का करून ठेवलाय. त्याला काहीतरी प्रयोजन असतं म्हणून करून ठेवला. तो उगाच आपला वेळ जात नाही म्हणून नाही करून ठेवला. गुंता करायचं नाही, नेमकेपणा आणायचा आहे. तो पण आपल्याला वाटताना काय होतं, पहिल्यांदा वाचतं. त्याच्यामुळे म्हणजे आमच्याकडे आयुर्वेदाला सुद्धा लोक जेव्हा येतात 12वी फिजिक्स करून, तर ते पंचमहाभूत शिकवायला लागल्यानंतर आमच्या वर्गातल्या एका मित्राने सांगितलं होतं, महाभूत काय म्हणजे, म्हणलं ते शिकवले तर आम्हाला पाच, पण ते आम्हाला शिकवणारे एक धरून सहा महाभूत आहेत असं आम्हाला वाटतंय. असं आम्ही आमच्या तिथे त्यावेळेला विनोद करायचो, कारण काहीच कळत नव्हतं पंचमहाभूत म्हणजे काय. 12वी फिजिक्स केलेल्या माणसाला पंचमहाभूत आणि त्याचा उपयोग काय हे कळायला फार बीएमएस उजाडून काही वर्ष जायला लागली, की हे जसं आम्ही चिकित्सेत उपयोग करतो, निदानामध्ये उपयोग करतो, हे सगळं कळायला बरंच काळ जायला लागला. ते पचायला कळायला ते नंतर कळलं. आमचे दातार नावाचे गुरुजी होते,
त्यांनी त्याच्यावरती आधारित निदान चिकित्सा पद्धती केली. त्यांचा परिचय असल्यामुळे हे काहीतरी कळायला लागलं. पण ते पचायला आणखीन वर्ष जायला लागली. तसं हे शब्दांचे जे खेळ आहेत, अविरोधी, स्वार्थ, अपरित्यागेनं, अविरोधी, अपरित्यागेनं, म्हणजे काय? दोन निगेटिव्ह म्हणजे एक पॉझिटिव्ह नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी सांगायचं. आत्ता आपल्याला गडबड नाही करायची. हे कसं आहे की आपण जसं होतं की एकच सिलेबस पुढे कंटिन्यू होत नाही. अनेक ठिकाणी मी पाहिले की पहिल्या सिलेबसला एखादा विषय असतो, तो तिसऱ्या सिलेबसला नसतो. पण वेदांत म्हणा, आयुर्वेद म्हणा, जे फर्स्ट इयरला शिकला ते तुम्हाला आयुष्यभर शिकायला लागतं. तसं हे वेदांत सार पुस्तक आपल्याला दरवर्षी वाचायचं. आणि मी जसं मागं म्हणलं की त्याचा आपल्याला अर्थबोध कसा होतो, तर जसे माझी शाळा निबंध पहिलीत लिहिला, तिसरीत लिहिला, सातवीत लिहिला, बारावीत लिहिला, आत्ता कोणी 70व्या वर्षी लिहिला, 80 वर्षी लिहिला, आकलन बदलत जातं. म्हणून हे आपल्याला टेक्स्ट बुक आहे ते पुन्हा पुन्हा वाचायचंय. आता हे टेक्स्ट बुक वाचल्यानंतर आपल्याला भगवद्गीतेचं वेगळंच आकलन व्हायला लागेल. आतापर्यंत भगवद्गीता आपण अनेकांनी पाठ केलेली असेल, तोच 15वा अध्याय, तोच दुसरा अध्याय, तोच पहिला अध्याय, तोच 9वा अध्याय. पण आता हे जेव्हा वाचायला लागलो, आपण वेदांत साराचा अभ्यास करतोय, तेव्हा अरे इच्छा बरोबर बरोबर इथे जे सांगायचं होतं का, ये भक्ती माम उपासते वगैरे, अरे इच्छा बर बर बर, हे त्याचा असा अर्थ आहे का, बर, असं ते एक व्हायला लागतं. त्याच्यामुळे इथे शब्दांच्या खेळात आत्ता नको पडायला. आपण त्यातला मुख्य बनवून घेऊया. तर आता इथे त्यांचं समाधान करताय. तुम्ही म्हणलात काय, इथे जहत लक्षणही होत नाही, अजहत लक्षणही होत नाही. मग हे काय होतं, न च तत्पदम त्वम पदम वा स्वार्थ विरुद्धांश परित्यागेन अंशांतर सहित सहितम त्वम पदार्थम तत्पदार्थम वा लक्षयतु. अतः कथम प्रकारांतरेण भागलक्षणांगीकरणम इति वाच्यम. म्हणजे समाधान काय करतात, जहत लक्षण होत नाही, अजहत लक्षण होत नाही. मग काय, नच नाही, इति न वाच्यम, नच वाच्य. भागलक्षणांगीकरण प्रकारांतरणे करता असं नाही आम्हाला म्हणायचं. का, तर स्वार्थ विरुद्ध अंश परित्यागे, स्वतःच्या अर्थाचा जो विरुद्ध अंश आहे त्याचा परित्याग करून करून त्या त्वम पदार्थ तत्पदार्थाचा अर्थ कळून घ्या तुम्ही, असं नाही करायचं आम्हाला. म्हणून इथे भाग लक्षणांतरेण इथे न वाच्य. इथे काय करा तुम्ही, ते भाग लक्षण करू नका की नाही नाही त्यातला एवढाच काढून जन्म त्याचा अर्थ काढा, असंही करू नका. की यांना काय सांगायचं इथे, त्यांनी सांगितलं पहिल्यांदा भाग लक्षण होते, इथे त्यांनी विरोध केला. पुढे 168. एकेन पदेन स्वार्थांश पदार्थ अंतरोभय लक्षणया असंभवात असंभवात पदांतरेण तदर्थ प्रतीतौ लक्षणया पुनस्तत्प्रतीति अपेक्षा भावाच. अरे बाप रे, एकेन पदे, एकाच पदाने, स्वार्थांश पदांतर, स्वतःचा काहीतरी स्वतःच्या अर्थाचा अंश, स्वार्थांश याचा, स्वार्थ याचा आपला अर्थ वेगळा, ते स्वार्थ याचा अर्थ स्वतःचा अर्थ. तर पदांतर उभय लक्षण या, म्हणजे दोन्ही लक्षणं कळतात. असंभवात असं नाही होत, म्हणजे त्या स्वतःचा अर्थही कळतो आणि सूचक अर्थही कळतो, असं दोन्ही नाही होत. असंभवात पदांतरेण तत्प्रती तदर्थ प्रतीतौ. मग त्याला काहीतरी वेगळंच तुम्हाला समजून घ्यायचं असेल, लक्षण या पुनस्तत्प्रतीती अपेक्षा भावाच. तुमचं काय होतं मग, असंभवात इथे त्या तत्पदाने, एकाच पदाने स्वार्थांशही कळला आणि त्याचा अंतरही कळलं, त्यातलं काहीतरी वेगळंही कळलं, असं होणार नाही तत्पदाने त्वमपदाने. म्हणून तदर्थ प्रतीतौ, त्याचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला लक्षण या लक्षणा वापरून पुन्हा तत्प्रतीती अपेक्षा भाव तुमचा असतो. पण मला कळतोय ना त्याचा अर्थ, मग कशाला सांगतात, तिथे लक्षणेचा मला संबंधच येत नाही ना. मग म्हणून काय सांगतात, तस्मात, म्हणून हा तुमच्या मनात विकल्प आला ना की अहो मला अर्थ कळतोय, याचा स्वार्थांश सोडतो त्याचा स्वार्थांश सोडतो, हा उपद्व्याप कशाला.
जल लक्षणं संभवत नाही चला मान्य, पण जत संभवत नाही चला मान्य, भाग सोडून द्या. तर असं नाही ना होते, मला कळतोय ना त्याचा अर्थ. मग पुढे जाऊया. 169. तस्मात, त्याच्यामुळे, यथा सोयम देवदत्त इति वाक्यम, तो हा देवदत्त, हे जे काही वाक्य आहे, तदर्थो वा, त्याचा अर्थ किंवा ते वाक्य किंवा त्याचा अर्थ, तत्काल तत्कालै सत्काल विशिष्ट देवदत्त लक्षणस्य वाक्यार्थस्य अंशे, तत्काल तत्विशिष्ट, तत्काल दावीद माये शेजारी बसणारा, तत्काल विशिष्ट, त्या काळातला हाफ पॅन्ट घालणारा, असा जो काही देवदत्त लक्षण असतं, तत् तो जो होता, तोच हा आहे. सोयम, तो हा आहे. विरुद्धांश वाक्यार्थस्य अंशे विरुद्धत्वात्, विरुद्ध तत्काल सत्काल विशिष्टांशम परित्यज्य, हे जे काही तो जोडलेला आहे जोडलेला नाही, हे सगळे विरुद्धांश परित्यज्य, त्याचा ते एकमेकांना सोडून ते नाही करत आम्ही. देवदत्तांश मात्र गृहीत धरतो. जे दहावीत बसलेला आणि आत्ताचा, तत्काल तर हाफ पॅन्ट घालणारा, दहावीत माझ्या शेजारी बसणारा नावाचा टॅग, हाफ पॅन्ट घालणार नावाचा टॅग, हे दोन्ही सोडून देतो मी. आणि काय म्हणतो, देवदत्त नावाचं जे काय आहे, त्याचे टॅग सोडून द्यावं, ते टॅग नको. आता काडीमधनं फिरणारा, सफारी घालणारा किंवा सूट घालणारा, हे दोन टॅग नको. त्या टॅग शिवायचा जो देवदत्त होता, तोच हा आहे. हे याचं जसं लक्षण होतं, की त्यातनं सोयम देवदत्ता म्हणल्यानंतर काय कळतं आम्हाला, लक्ष येते, सूचना काय देतो, की तो तो जो देवदत्त होता अमुक अमुक टॅगवाला, तोच हा आहे. पण आता त्याचे टॅग माझ्या डोळ्यासमोर नाहीत, आत्ताचे टॅग त्याचे माझ्या डोळ्यासमोर नाहीत, पण तरी मला लक्षणाने कळलं की तोच हा देवदत्त आहे. तथा तत्वमसी, तत्वमसी इति वाक्यम, तदर्थो वा, परोक्षत्व अपरोक्षत्वादी विशिष्ट चैतन्य एकत्व लक्षणस्य वाक्यार्थस्य अंशे विरुद्धत्वात्, विरुद्ध वाक्यार्थस्य अंशे विरोधादि विरोध परोक्षत्व अपरोक्ष विशिष्टांशम परित्यज्य अविरुद्धम अखंडम चैतन्य मात्रम लक्षयति इति. हे राम 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 राम. आता घ्यायचं हे, तर इथे परत अर्थ समजून गेला, की परोक्षत्व चैतन्य तत् त्वम, तत् म्हणजे ते जे परोक्ष चैतन्य, त्वम म्हणजे अपरोक्ष चैतन्य, मला कळणार, हे यांचा वाक्यार्थाचा अंश हा एकमेकांच्या विरोधी आहे का? आहे ना. काय विरोधी आहे? तत् म्हणजे त्याला काही नाहीये ना, त्याला शुद्ध माया बिया काही जोडलेली नाही ना. पण त्वम म्हणजे मी जो आहे, मला ती जोडले ना माया, ब्रह्मांड जोडलंय ना, म्हणजे मग इथं हा विरोध आहे ना त्यांच्यामध्ये. तत् हे जो काही तो त्या काळातला तत्काळ विशिष्ट होता, तो तोच आहे, पण तो बदललाय ना, रोज बदलतोय ना. मग इथे ते बाजूला ठेवलं तर, मग ते तुम्ही टॅग काढून टाकले तर, म्हणजे आता जे तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचंय तत् म्हणल्यानंतर, शुद्ध चैतन्य, तो म्हणजे तू एकटा नाही बाबा, तुझ्यातलं चैतन्य, माया ब्रह्मांडावर बाजूला ठेव. ते जीव आहे, चार प्रकारचे जीव आहे, त्यांचं अन्न असतं, तो सकाळी भाकरवडी खातो, संध्याकाळी चहा पितो, हे सगळं बाजूला ठेव. ते जे या सगळ्याच्या पलीकडचं चैतन्य असतं, ते तू आहेस. माया ब्रह्मांड सकट तो तू, आणि ते शुद्ध चैतन्य हे तू नाहीयेस. तू कोण आहेस? तर त्यातलं जे ते शुद्ध चैतन्य आहे ते, आणि तुझ्यातलं चैतन्य एक आहे, असं इथे समजून घे. परित्यज्य विशिष्ट विशिष्ट अंशम परित्यज्य, तर त्यातला जो अंश कुठला होता, विरुद्ध परोक्षत्व अपरोक्षत्व विशिष्टांश. परोक्ष अविशिष्ट परोक्ष अपरोक्ष विशिष्ट अंश कुठला होता त्यातला, तर ते अपरोक्ष मला कळणारे जे चैतन्य आहे, तर ते माया जोडलेली आहे ना.
आणि जे शुद्ध चैतन्य आहे मध्ये परत ब्रह्मांडाचं चैतन्य त्याला ती माया जोडलेली आहे. पण ते माझं जे चैतन्य आहे, त्याला माया जोडलेली आहे, म्हणजे शुद्ध चैतन्य त्याला जोडलेली नाहीये. मग म्हणून ते आणि तू यातला जो मला जोडलेली माया नावाचा टॅग काढायला लागतोय मला. आणि मग सांगायला लागतंय की हे सगळं दोन्ही एकच आहे, जेनेरिकच आहे. कंपन्यांची नावं असतात औषधाला. हा, एकाच औषधाला काहीतरी नावं असतात. पुन्हा त्रिभुवन येते, कोणी टिकेट ॲप म्हणतात त्याला, तर आणखीन काहीतरी वेगळ्या नावाने येतं. ते सगळं ते टॅग काढून ते सगळं औषध एकच आहे असं सांगायला लागतं, तेच अर्थ आहे. हा, तसं ते इथे लक्षात घ्यायचं. काय लक्षात घ्यायचं? की इथे तुम्हाला जे सांगितलेलं आहे, परित्यज्य अविरुद्धम अखंडम चैतन्य मात्र लक्ष येते इथे. तत् आणि त्वम याच्यामध्ये जो चैतन्याचा भाग आहे त्याची लक्षणा केली जाते. आता वाच्यार्थाचं मध्ये काय होतं, त्वम म्हणल्यानंतर ती माया आपोआप जोडली जाते ना मला, म्हणून लक्षणा करायला लागते. तप म्हणल्यानंतर सुद्धा त्याचाही सुद्धा माया जोडल्या गेल्यानंतर तीही गडबड होते, नकळत जोडली जातेच. मग त्याच्यामुळे त्याचे जे काही ते टॅग सकट जे अर्थ आहेत ते काढायचे. आणि टॅग सकटचे अर्थ काढल्यामुळे लक्षणा करायला लागली मुळात आपल्याला. लक्षणा का करायला लागली? वाच्यार्थाने मला कळतंय की हे दोन्ही एकच आहेत, पण लक्षणा का करायला लागली की दोन्ही एकच आहेत हे मला कळतंय, पण ते नाही आहेत हे मला दिसतंय ना प्रत्यक्षतेप्रमाणे. ते शुद्ध चैतन्य वेगळं, मी वेगळा आहे ना. सकाळी आज मी अमुक खाल्लं, दुपारी वेगळं खाल्लं, मी वेगळा आहे की, हेही मला कळतंय. म्हणून सांगतात की तो तू आहेस, म्हणजे तुझ्यातलं जे चैतन्य आहे मायावी रहित आणि ते जे शुद्ध आहे, ते दोन्ही एकच आहे हे सांगायचंय. म्हणून याला त्यांनी नाव दिलंय जहदा जहद लक्षणा. म्हणजे थोडीशी सोडली आणि थोडीशी पकडली, अशी जी लक्षणं आहे ती जहदा जहद लक्षणा. त्याचा आपण चर्चा पुढच्या सत्रामध्ये करूयात. आज थांबूयात.